नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 7 जूनच्या भागामध्ये मित्रांनो आता नंदिनी आणि जीवा खोलीमध्ये येतात आणि दोघे सुद्धा खूप थकलेले असतात. तर जीवा लगेचच दरवाजा बंद करतो आणि नंदिनी लगेचच पाणी पिऊ लागते. तर तेव्हा जीवा तिला सावकाश असं म्हणतो आणि टेन्शन आलं होतं ना असं विचारतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे काय? आता वाटलं की सगळं संपलंच, पण नाही, देव आहे आपल्या पाठीशी. थोडक्यात बचावलो आपण. मला असं वाटलं होतं की आई खरं खरं सांगून टाकते का काय तिथं. तर तेव्हा जेव्हा म्हणतो पण मी तर वेगळाच विचार करत होतो. म्हणजे बघ ना, चोरोटीच्या दिवशी आई आपल्याला आग्रह करत होत्या, जे काही आहे ते काव्याला सांगून टाका म्हणून. मग चोरोटीच्या दिवशी त्यांनी प्रत्यक्ष काव्याची अवस्था बघितली आणि तू आता स्वतःहून सांगायला निघाली होतीस की आई आता आपल्यालाच सांगतायत की सांगू नका म्हणून. तर तेव्हा नंदिनी म्हणते हो, पण आपल्याला तरी कुठं छान वाटते हा लपंडाव खेळताना. आपण सुद्धा दमतोयच ना, आपल्याला सुद्धा त्रास होतोयच. आणि काय आहे ना, आपल्याला समोरून दिसते की आपण जर सांगितलं ना, तर काव्याची अवस्था किती वाईट होईल. आणि अशावेळी खरं बोलण्याचं धाडस करणं जरा इनसेन्सिटिव्हच वाटतं मला. तर तेव्हा आता जीवा नंदिनीला प्रश्न विचारतो की आपण काही चुकीचं करत नाही आहोत ना? आणि म्हणतो माझी आजी काय म्हणायची माहिती आहे, की खोटं बोलणं हे चुकीचंच आहे. पण कोणाच्या चांगल्यासाठी, कोणाच्या भल्यासाठी जर आपण खोटं बोलत असू ना, तर ते खोटं खोटं नसतं. तेव्हा नंदिनी थोडा वेळ थांबते, जराशी स्माईल करते आणि जीवाला विचारते, "तुम्ही तुमच्या आजीला खूप मिस करता ना?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो, खूप जास्त." आणि म्हणतो, "ती जर आज असती ना, तर तिने तुझे खूप लाड केले असते." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "पण तिचा नातू करतोय की माझे लाड आणि आता ना मी पण काहीतरी करणार आहे." तर तेव्हा जीवा विचारतो, "काय?" तर नंदिनी म्हणते, "डोळे बंद करा बरं." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हां, क्या बात है, क्या बात है! बायकोचा मूड होई बरा, तोची दिवाळी दसरा." आणि त्या दरवाजासुद्धा बंद केलाय. त्यामुळे ना आता किस्सामध्ये कोणीसुद्धा येणार नाही, असं म्हटल्यानंतर नंदिनी त्याला एक फटकाच मारते आणि म्हणते, "उगाचच गाडी पुढे-पुढे पळवू नका जेव्हा. तुम्ही आता डोळे बंद करा बरं, अजिबात डोळे उघडू नका." आणि असं म्हणून ती कबर्डकडे जाते आणि म्हणते, तिथेच थांबा बरं, अजिबात डोळे उघडू नका." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "बरं, बरं, ठीक आहे." केले डोळे बंद आणि डोळे बंद करूनच म्हणतो, "अगं, हे काय खुडबुड करतीये, सांगणार आहेस का मला?" तर नंदिनी म्हणते, "तुम्ही आता काहीसुद्धा बोलू नका, डोळे बंद करा प्लीज." तर तेव्हा आता नंदिनी कपाटातून एक ओढणी घेऊन येते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "आता उघडू का डोळे?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, उघडा. अजिबात धीर म्हणून नाहीये." आणि जेव्हा आता जीवा डोळे उघडतो आणि समोर बघतो तर नंदिनीच्या हातामध्ये ओढणी असते. तर जेव्हा म्हणतो, "ओढणी? अगं प्लॅन काय, प्लॅन काय?" तर नंदिनी परत त्याला एक फटका मारते आणि म्हणते, "जीवा, इतके लबाड आहात ना तुम्ही?" तर जेव्हा म्हणतो, "अगं पण कशाला आणली आहेस तू ओढणी?" तर नंदिनी म्हणते, "तसे तर ना आपण आयुष्यभरासाठी बांधले गेलेलो आहोत, पण मी या ओढणीने ना आपले हात बांधणार आहे." असं म्हणून ती जीवाचा हात घेते आणि आपल्या एका हाताला बांधते ओढणीने आणि म्हणते, "अहो मदत करा ना मला." तर जेव्हा म्हणतो, "ते मी करतोच." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काय आहे ना जेव्हा माझ्या नवऱ्याला ना झोपेत चालायची सवय आहे. त्यामुळे तो कुठेच जायला नको म्हणून मी त्याचे हात बांधते. जिथे तो तिथे मी." असं म्हणून त्या ओढणीने घट्ट जीवाचा हात आपल्या हाताला बांधते. आणि म्हणते, "जीवा, आपण जीवांदिनी आहोत. जीवा आणि नंदिनी. नंदिनी त्याच्या जीवाला अशी एकटी सोडेल का? कधीच नाही." तर तेव्हा जीवासुद्धा तिला म्हणतो, "असं तर ना मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहायला तयार आहे." फक्त असं म्हणतो थांबतो, तर नंदिनी विचारते, "फक्त?" तर जेव्हा म्हणतो, "बघ, फक्त ना वॉशरूमला जाताना हे तेवढं सोडावं लागेल." तर तेव्हा नंदिनी त्याला एक फटका मारते आणि "शी, किती घाणेरडं बोलता हो तुम्ही." असं म्हटल्यानंतर जेव्हा तर मोठमोठ्याने हसू लागतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "मला वाटलं होतं काहीतरी छान असं रोमॅन्टिक बोलाल, पण रोमान्स संपलाय तुमचा. जाऊ देत." असं म्हणून ती बाजूला चाललेली असते, तर जेव्हा तिला परत खेचून आपल्या बाजूने घेतो आणि विचारतो, "अगं ए, काय बोलतेस? माझ्यातला रोमान्स संपलाय?" आणि म्हणतो, "लाईट्स ऑफ." असं म्हटल्या-म्हटल्या आता लाईट्स ऑफ होतात आणि त्यांच्यावरती एक फ्लॅश पडतो आणि मित्रांनो आता हे दोघेसुद्धा छान असा कपल डान्स करू लागतात. एकदम सायलेंट गाणं छान असं चालू होतं आणि हे दोघेसुद्धा एकमेकांच्या नजरेत बघत छान असा डान्स करू लागतात. आणि ज्यावेळेस आता जेव्हा नंदिनीला असं गोल फिरवत असतो हाताला धरून, तर त्याने तर हात बांधलेले असतात ना जीवाचे आणि तिचे, त्यामुळे ती गोल फिरतच नाही आणि तेव्हा जीवा तिच्याकडे बघून हसू लागतो आणि नंदिनीसुद्धा त्याच्याकडे बघून हसू लागते. आणि जीवा तर आता खूप रोमॅन्टिक होतो आणि थोड्याच वेळात मित्रांनो जोराच्या विजा काढवू लागतात आणि जोराचा पाऊससुद्धा येतो. तर इकडे आता हे दोघे झोपलेले असतात, म्हणजे पार्थ आणि काव्या झोपलेले असतात. तर तर तेव्हा विजाचा आवाज आल्यानंतर काव्याला जाग येते आणि काव्या उठून बसते आणि बाहेरच्या बाजूने बघू लागते. तर बाहेर बघितल्यानंतर काव्या तर खूपच खुश होते
आणि म्हणते, "हा पहिला पाऊस! वाह! वाह! ओल्या मातीचा सुगंध! क्या बात है!" आणि पोटाला हात लावून म्हणते, "काय रे? हो, हो, मिळणार. थांब जरा, थांब जरा." आणि ती आता पार्थला उठवू लागते. म्हणते, "देशमुख, ओ देशमुख, अहो देशमुख उठा ना प्लीज." तर पार्थ खूप गाढ झोपेत असतो. तर काव्या परत त्याला उठवू लागते. "अहो देशमुख उठा ना." तर पार्थ म्हणत असतो, "काव्या झोपू द्या ना." तर तेव्हा काव्या म्हणते, "अहो पार्थ देशमुख बघा ना पाऊस पडतोय, उठा बघा ना." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अहो खरा पाऊस थोडी येतो." तर तेव्हा काव्या म्हणते, "मग काय शूटिंगचा खोटा-खोटा पाऊस आहे का तो?" तर तेव्हा पार्थ झोपेतच विचारतो, "मला सांगा कसा पडतोय पाऊस?" तेव्हा काव्या सांगते, "बारीक, बारीक, रिमझिम, रिमझिम." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अहो काऊ वळवाचा पाऊस म्हणतात त्याला, वादळी पाऊस. आणि तुम्हाला मज्जा येते पाऊस वगैरे बघून? उद्या इतकं उकडेल ना मग परत माझ्याकडे याल. मला खूप उकडतंय, उकडतंय. त्यापेक्षा एक काम करा तुम्ही एसी लावा आणि मस्तपैकी झोपून टाका." तेव्हा काव्या म्हणते, "देशमुख बघा जरा बाहेर मातीचा किती छान वास येतोय. बघा ना." तर तेव्हा पार्थ झोपेतच "हो, हो" असं म्हणत असतो. तर तेव्हा काव्या म्हणते, "खायची आहे, माती खायची आहे." तर तेव्हा पार्थ आता झोपेतच उठतो आणि म्हणतो, "थांबा आणतो तुमच्यासाठी आणि तूप वगैरे टाकू का त्याच्यात?" तर तेव्हा काव्या म्हणते, "अहो काय बनवून आणताय?" तर पार्थ म्हणतो, "चपाती." तर तेव्हा काव्या जोरात ओरडते, "अहो मला माती खायची आहे." तर पार्थ आता जागा होतो आणि विचारतो, "माती खायची आहे? वेड वगैरे लागले का? झोपा." तर तेव्हा काव्या म्हणते, "गप्प बसा हो, मी आत्ताच्या आत्ता जाते बाहेर आणि माती खाऊन येते. तुम्ही बसा इथेच." असं म्हणून तो उठतो आणि चाललेला जो तर तेव्हा पार्थ तिला थांबवत असतो. म्हणतो, "काव्या, अहो माती कोण खातं? माती कोण खातं? काव्या थांबा, थांबा." असं म्हणून तो त्याच्या मागे-मागे जातो आणि खाली गेल्यानंतर तिला म्हणजे बाहेर गेल्यानंतर तिला थांबवतो आणि म्हणतो, "अहो कुठं चालला असं लुडू-लुडू करत?" तर तेव्हा काव्या परत म्हणते, "अहो मला माती खायची आहे ना देशमुख. मला ना माती खायची डोहाळे लागलेत. प्लीज, प्लीज समजून घ्या. मला माती खायची आहे माती." तर पार्थ तिला थांबवत म्हणतो, "अहो खाताच तुम्ही माती." तर काव्या त्याला फटका मारते आणि म्हणते, "मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे देशमुख मी. अहो जरा समजून घ्या ना." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "ठीक आहे समजतो मी तुम्हाला फ्रूट सॅलड बनवून देऊ का? नाहीतर मस्त ना नूडल्स बनवतो आणि असं पाणी उकळून ना मस्तपैकी त्याच्यामध्ये असे नूडल्स तोडून टाकतो. मग मसाला आणि त्या मसाल्याला ना माती समजा आणि खा. चला." तर तेव्हा काव्या म्हणते, "नकोय मला तो नूडल्स. मला माती खायची आहे." तर पार्थ म्हणतो, "कसले डोहाळे ते माती खरंच सिरियसली?" तर काव्या म्हणते, "आणून द्या." तर पार्थ म्हणतो, "हळू बोला, घरचे उठतील." "अहो मी नाही आणून देऊ शकत तुम्हाला माती." तर काव्य विचारते, "का नाही आणून देऊ शकत माती?" "ऐका ना, बघा बाहेर अंगणामध्ये ढीगभर माती आहे. मुठीत माती घ्या. आत या, मी ती माती खाईन." तर पार्थ म्हणतो, "ढीगभर माती आहे अंगणामध्ये, पण त्या अंगणातली माती चांगली नाही ना. गावाकडच्या अंगणातली माती एक वेळ चिमूटभर खाऊ सुद्धा शकतो. अहो पण शहरामध्ये माती किती खराब असते. माती खाऊ नका." तर काव्या म्हणते, "खड्ड्यात जा." "नाही, मी एक काम करते, मी बाहेर जाते. मी स्वतः खड्डा खणते आणि माती आत घेऊन येते." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "थांबा, मी खड्ड्यात जातो आणि तिथून माती आणतो. ओके?" असं म्हणून तो आता तोंड वेडं करतो आणि बाहेर जातो आणि म्हणत असतो, "काय ह्यांचं माती खायचं यांना." तर तेव्हा काव्य तर मात्र खूप खुश झालेली असते आणि ती म्हणत असते, "माती, येस माती." आणि तेवढ्यातच मित्रांनो आता इकडे मानिनीला सुद्धा त्या विजा कडाडत असतात त्यामुळे जाग येते आणि ती उठून बसते आणि म्हणते, "बापरे! पाऊस पडतोय वाटतं. अरे देवा! वादळी वारा." आणि तेव्हाच इकडे बाहेर काव्या, "पार्थ आणा ना लवकर माती, आणा ना लवकर माती." असं एकटीच बडबडत असते आणि मानिनीला थोडंसं ऐकू जातं आणि ती म्हणते, "एवढ्या रात्री कोण जागा आहे?" आणि तेवढ्यातच आता इकडे बाहेरून पार्थ माती घेऊन आतमध्ये येत असतो आणि आत येत असताना त्याचे पाय सगळे चिखलाने बरबटलेले असतात आणि तो दरवाजा तसाच उघडा ठेवतो आणि आतमध्ये येतो आणि इकडे आत तर काव्या ताट वगैरे घेऊन डायनिंग टेबलवरती बसलेली असते. तर पार्थ आता येतो आणि तिच्या ताटामध्ये माती ठेवतो आणि म्हणतो, "घ्या, खा माती." तर तेव्हा काव्या आता त्या मातीचा परत वास घेऊ लागते आणि इतक्यातच आवाज येतो तिकडून मानिनीचा, "कोण आहे तिकडे?" तर तेव्हा पार्थ घाबरतो आणि तो स्वतःच लपू लागतो. तर काव्या त्याला म्हणते, "अहो तुम्ही काय लपताय? हे लपवा अगोदर." तर तेव्हा पाहता तर त्याच्यावरती अजून एक ताट झाकून टाकतो आणि तेव्हाच आता मानेनी तिथं येते आणि म्हणते, "अरे तुम्ही एवढ्या रात्री काय करता इथे?" आणि काव्याला विचारते, की "बाई बरं वाटतंय ना तुला?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही, नाही बरं वाटतंय त्यांना. अभ्यास अभ्यास करत होत्या आणि मी त्यांना कंपनी देत होतो." तर तेव्हा
मानिनी म्हणते अभ्यास आणि पुस्तकाशिवाय. तेव्हा काव्यता हसते आणि पार्थला म्हणते द्या उत्तर. तर पार्थ म्हणतो उत्तर उत्तर हा उत्तर ना पाठ असतात सगळ्या प्रश्नांची. फक्त उत्तर नसतात पाठ तर पेज नंबर सकट पाठ असतात. मी रिव्हिजन घेत होतो. तर तेव्हा मानिनी आता पार्थकडे बघत म्हणते तुझे केस का ओलेत रे, तू पावसात वगैरे भिजून आलायस का? तर तेव्हा आता काव्या सांगते तोंडावरती पाणी मारून आलेत आता काय जागरायची हाऊस. तर पार्थ म्हणतो आता आई अगं तू जा ना जाऊन झोप. आणि तेव्हाच आता इकडे पार्थ दरवाजा उघडा सोडून आलेला असतो ना, तो दरवाजा आता वाऱ्याने वाजू लागतो आणि मानिनीचं लक्ष तिकडे जातं आणि ती म्हणते, "दार लावलं तर मी मगाशी, उघडं कसं?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, काही नाही एवढं, मी बंद करतो ना, तू जा, जा, जाऊन झोप." तर मानिनी म्हणते, "नाही, नाही." असं म्हणून ती दरवाजा बंद करायसाठी जाऊ लागते आणि तोपर्यंत ते दोघं एकमेकांच्याबरोबर पुटपुटत असतात. तर मानिनी म्हणत असते, "एवढ्या विजा कडाडतायत." असं म्हणून ती दरवाजाकडे चाललेली असते आणि ते हे पार्थचे पाय असतात ना चिखलाने उमटलेले, ते बघितल्यानंतर मानिनी तर घाबरते आणि पार्थ असं म्हणते आणि त्या दोघांना सुद्धा बोलवून घेते आणि ते दोघे सुद्धा जेव्हा तिथं जातात, तर मानिनी म्हणते, "अरे, हे बघा चोर वगैरे आलाय की काय कोणी घरात आणि दार कसं काय उघडं राहिलं?" आणि म्हणते, "जा, जा, तू काठी काठी घेऊन ये जा. कुठेतरी असणार चोर. अरे जा, जा, तू बघत काय उभा आहेस?" असं म्हणून त्याच्या पायाकडे बघते, तर त्याचेच पाय चिखलाने बरबटलेले असतात. आणि तेव्हा पार्थ लगेचच काव्याच्या मागे जाऊन लपतो. तर मानिनी म्हणते, "म्हणजे अरे तू बाहेर गेला होतास आणि हे चिखलाचे पाय तुझे आहेत? अरे तुला लाज नाही का वाटत पार्थ? म्हणजे भिजायला गेला होतास ना तू पार्थ बाहेर? आणि मी तुला सांगत असते नको जाऊ आणि आता हे पुसणार कोण?" असं म्हणून त्याला फटका मारणार असते, तर काव्य म्हणते, "नाही, नाही, नाही, नाही आई नाही." आणि तेव्हा तर पार्थ काव्याच्या मागून तिकडे डायनिंग टेबलकडे पळू लागतो आणि मानिनी सुद्धा त्याच्या मागे त्याला मारायसाठी जाते. आणि म्हणते, "अरे तू भिजतोस, तुला सर्दी होते, तुला कळतंय का नाही?" आणि असं म्हणून, "थांब, तुला तर मी ताटच फेकून मारते." असं म्हणून त्या ताटावरती मातीच्या ताटावरती झाकलेलं ताट हातात घेते आणि त्याला मारणार असते आणि तेव्हा ताटात तिचं लक्ष जातं आणि ते ताट हातात घेत म्हणते, "हे काय आता? ताटात माती कोणी ठेवली आहे?" तर तेव्हा काव्य लगेचच आता पार्थकडे बोट करते आणि रिकामी होते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अगं, तुझा प्रश्न चुकीचा आहे आई. कोणी ठेवली नाही, ही माती का ठेवली? असा प्रश्न विचार." तर मानेनी विचारते, "बरं का ठेवली आहे?" तर तेव्हा आता पार्थ काव्याचं बोट जे असतं तो तिच्याकडेच वळवतो आणि काव्याला म्हणतो, "बोला, बोला, बोला." तर तेव्हा काव्य आता मानिनीच्या हातातलं ताट घेते आणि त्या मातीचा परत वास घेऊ लागते. तर तेव्हा मानिनी म्हणते, "अरे, तुला माती खायचे डोहाळे लागलेत?" तर तेव्हा काव्य म्हणते, "हो आई." असं म्हटल्यानंतर मानिनी तर हसूच लागते आणि म्हणते, "असं झालंय होय." आणि त्यानंतर आता पार्थ पोछा घेतो आणि ते सगळे पाय त्याचे उमटलेले असतात ते पुसू लागतो. आणि म्हणतो, "मला लादी पुसायला लावली आणि सासू-सुना मस्त खुर्ची टाकून बसल्यात." असं म्हणतो रागारागाने लादी पुसत असतो. आणि त्यानंतर येतो आणि म्हणतो, "देशमुखांच्या राज्याची साफसफाई झालेली आहे. राणी सरकारांनी माती खाल्ली का?" तर तेव्हा काव्या म्हणते, "नाही. तुम्ही माती आणल्यापासून मी त्या मातीचा वासच घेत बसले हो." आणि त्यामध्ये ना ते डोहाळे, ते जोराचे क्रेव्हिंग्ज वगैरे ज्याने ते सगळं निघून गेलं. बंद झालं. बंद झाले म्हणजे काय, मी एवढं मेहनत करून बाहेर जाऊन माती घेऊन आलो आणि तुमचे डोहाळे. आणि मानेने तो बघितलं काय आय-ए-एस व्हायचंय आणि खायचंय काय? माती. तर तेव्हा माने म्हणते, "गप रे मेल्या. हे बघ गरोदरपणी ना बाईला त्या क्षणी काहीतरी खावंसं वाटतं आणि त्या वाटण्याला सुद्धा काहीतरी कारण असतं बरं." तर काव्या म्हणते, "कळलं का?" आणि मानिनी विचारते, "काय कारण असतं आई?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "तुला सांगू का? म्हणजे गरोदरपणात बाईला जर समज आईस्क्रीम खावंसं वाटलं, तर आपण असं म्हणतो की आईस्क्रीम खायचे डोहाळे लागलेत आणि सोडून देतो. पण तसं नसतं. युजुअली ना प्रत्येक डोहाळ्याच्या मागे ना सायंटिफिक कारण असतं. डॉक्टरसुद्धा सांगतात म्हणजे उदाहरणार्थ समजा आपल्याला खडू खावासा वाटला, तर आपल्या अंगामध्ये ना कॅल्शियमची डेफिशियन्सी असते. बर्फ खावासा वाटला तर आयर्नची कमतरता असते. कारण आयर्न कमी असलं ना आपल्या बॉडीमध्ये तर आपलं तोंड कोरडं पडतं आणि बर्फ खाल्ला की आपल्याला बरं वाटतं, असं. तर तेव्हा पार्थ आता विचारतो, "पण एखादीला माती खायचेच डोहाळे लागले तर त्याचा काय अर्थ आहे?" तर काव्यात पार्थला एक फटका मारते आणि म्हणते, "टिंगल करताय माझी देशमुख?" तर मानिनी म्हणते, "टिंगल करू नकोस हां तू, नाहीतर अख्खं घर पुसायला लावीन ना मी तुला आत्ताच्या आत्ता." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही नको," असं म्हणून तोंडावरती बोट घेऊनच गप्प बसतो. तर तेव्हा काव्या म्हणते, "बरं बरं तुम्ही सांगा, त्यांच्याकडे नका लक्ष देऊ." तर मानिनी म्हणते, "माती जेव्हा खावीशी वाटते ना, तेव्हा ना आपल्या अंगात मिनरल्सची कमतरता असते. म्हणजे आयर्न, झिंक हे सगळे प्रकार. आणि तुला सांगू का काव्या, गावची माती खाण्यात मज्जाच वेगळी आहे. या शहरातल्या मातीमध्ये ना आजकाल ते काय ते केमिकल्स आणि फर्टिलायझर्स काय, काय बाई असतं गं.
गावची माती खाल्ली पाहिजे. म्हणून ना ही आजकाल ही माती खाऊ नये असं म्हणतात. तर पार्थ परत विचारतो, "पण एखाद्या बाईला माती खायचीच असेल तर? म्हणजे डोहाळे शांत करायचे असतील तर?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "अगं सोपं आहे. डॉक्टरांना सांगायचं सरळ-सरळ. तसंही पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये ना सप्लिमेंट देतातच ना. मग सप्लिमेंट एकदा पोटात गेले, की मग डोहाळ्यांच्यावरती कंट्रोल मिळवता येतो." तेव्हा काव्या म्हणते, "क्या बात है! आज या मातीच्या डोहाळ्यांमुळे काहीतरी नवीन शिकायला मिळालं." थँक यू आणि कमाल आता सासूबाई तुम्ही. तर तेव्हा पार्थ लगेचच म्हणतो, "मग आई कोणाची आहे?" असं म्हटल्यानंतर या दोघीसुद्धा एकदमच त्याच्याकडे बघू लागतात. तर पार्थ विचारतो, "असं का बघताय माझ्याकडे? वाजलेत किती ते बघा." असं म्हटल्यानंतर दोघे एकाच स्वरात म्हणतात, "किती?" तर पार्थ म्हणतो, "उशीर झालाय, उशीर झालाय, खूप उशीर झालाय. कळलं ना? इथे माझ्या झोपेचं खोबरं, मिरपूड, लसूणपूड सगळी पूड झालेली आहे. चला, चला ना, झोपूया, चला ना." असं म्हटल्यानंतर मानिनी म्हणते, "हो, जा, जा, झोपा, झोपा." आणि ते आता दोघे तिथून निघून जातात. तर मानिनी त्या मातीचा वास घेते आणि एकटीच हसू लागते. आणि त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ आणि नंदिनी स्वयंपाकघरामध्ये असतात. तर पार्थ तो रात्रीचा घडलेला सगळा किस्सा नंदिनीला सांगतो. तर नंदिनी तर हसूच लागते आणि म्हणते, "काय? अरे देवा! एवढा ड्रामा झाला?" आणि म्हणते, "मी आणि जीवा असायला हवं होतो काल." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही कशाला? बरं झालं तुम्ही नव्हता. तुमचा तरी आराम झाला, झोप झाली. माझी झोप झाली नाहीये. मला विचारा." आणि तेव्हा नंदिनीला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस हे दोघेसुद्धा रोमॅन्टिक झालेले असतात आणि यांची तर कुठं झोप झालेली असते. अख्खी रात्र यांची रोमान्समध्येच गेलेली असते आणि नंदिनी तर गालातल्या गालात हसत ना हरवून गेलेली असते. आणि तेव्हा पार्थ आता तिच्याकडे बघतो आणि नंदिनी असं म्हणून कुठे हरवल्यात असं विचारतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काय नाही डोहाळे, काव्याच्या डोहाळ्यांनी तुम्हाला दमवलं असेल ना? गरोदर बाईला ना कशाचे डोहाळे लागतील काही सांगता येत नाही." तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, "तुम्ही असं म्हणताय की जसे काय तुम्ही प्रेग्नंटच नाही आहात." आणि त्यानं असं म्हटल्यानंतर नंदिनीला थोडासा धक्का बसतो आणि नंदिनी लगेच विषय बदलते. म्हणते, "दूध उकळलं." तर पार्थ आता म्हणतो, पण काल रात्री ना मला डोहाळ्यांच्याबद्दल बरंच काही कळलंय. आज ठरवले मी डॉक्टरांच्याकडे जाऊन ना मिनरल सप्लिमेंट घेऊन यायचे." आणि म्हणतो, "तुमच्यासाठी आणायचं असेल तर सांगा बरं का." दोघी बहिणींच्यासाठी घेऊन येतो. आणि इतक्यातच जीवा तिथे येतो आणि म्हणतो, "अरे बडे भैय्या, नंदिनीला अजून तर त्याची अजून गरज नाहीये आणि वाटेल ते डोहाळे लागले तरी चालतील. मला ना माझ्या बायकोचे सगळे डोहाळे पूर्ण करायचेत आणि आत्ता ना तिला ब्रेड ऑमलेट खायचे डोहाळे लागलेत." आणि नंदिनीला विचारतो, "लागलेत का नाहीत?" तर तेव्हा नंदिनी हो असं म्हणते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, "बरं आहे यार तुमचं दोघांना एकमेकांच्या मनातलं चांगलं कळतं. बरं तुमचं चालू द्या मला कॉल आहे." असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते, "डोहाळ्यांच्याबद्दल किती बोलत सुटले होते. काय करू मी? मला कळत नव्हतं. बरं झालं तुम्ही आलात ते. थँक यू." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं चकाचक बाई, आपण ना पार्टनर इन क्राईम आहोत. त्यामुळे मी तुला कुठेही अटकू देणार नाही, ओके? बरं मला सांग, जेव्हा के हाथ के बनाया हुआ ब्रेड ऑमलेट खाएगी की नाही?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "1 मिनिट, तुम्हाला कसं काय कळलं की मला ब्रेड ऑमलेट खायचं आहे?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "काल सकाळपासून ना आजपर्यंत ना मला तू 3 ब्रेड ऑमलेटचे रेसिपीज पाठवलेली आहेत." आणि विचारतो, "पॅन कुठे आहे? पॅन कुठे आहे?" आणि "गॅस ऑन करा, गॅस ऑन करा" असं म्हणून तो छान असं ब्रेड ऑमलेट बनवायला सुरुवात करतो. आणि नंदिनीसुद्धा त्याला छान अशी मदत करत असते. आणि जेव्हा आता तिला छान असं ब्रेड ऑमलेट बनवून देतो आणि 1 मिनिट थांब असं म्हणून फ्रीजमधून सॉस घेतो आणि त्या सॉसने त्या ऑमलेटवरती हार्ट काढतो. तर तेव्हा नंदिनीसुद्धा वाह! असं त्याला म्हणते आणि त्या ऑमलेटचा वास घेते आणि जीवाला एक नंबर असं म्हणून फ्लाइंग किस देते आणि तेव्हा जीवासुद्धा खूप खुश होतो. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मानेने आता जीवाच्या खोलीमध्ये आलेली असते आणि म्हणत असते, "काय करूया जीवाचा बाई बाप होणार आहे आता." आणि तरीसुद्धा असं म्हणून ती आवरावर करत असते आणि जीवाच्या शर्टच्या खाली ती डायरी तिला सापडते. आणि तेव्हा मित्रांनो मानिनी आता ती डायरी हातामध्ये घेते आणि ती वाचू लागते. आणि त्याच वेळेला इकडे बाहेर नंदिनी जीवाला म्हणते, "माझ्याबद्दल घरात सगळ्यांना जर कळलं तर? तुम्ही मला साथ द्याल ना?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "काही झालं ना तर मी कायम तुझ्यासोबत असेन." आणि तेव्हाच आता मानिनी ती डायरी घेऊन बाहेर येते आणि ती मागे असे तिने डायरी धरलेली असते. तर तेव्हा नंदिनी आता मानिनीला म्हणते, "आई तुम्ही बसा ना, यांनी खूप छान ऑमलेट केलंय. तुम्ही पण ट्राय करा." तर तेव्हा मानिनी म्हणते, "ते सगळं नंतर, पण मला आधी सांगा हे सगळं काय आहे?" असं म्हणून ती डायरी आता या दोघांना दाखवते. आणि तेव्हा जीवाने त्या डायरीवरती सगळे ते सरोगशीचे नियम लिहिलेले असतात ना, ते पेज ओपन असतं. आणि ते बघितल्यानंतर आता या दोघांना तर खूप मोठा धक्का बसतो. तर मानिनी विचारते, "सरोगशीशी तुमचा काय संबंध?" असं म्हटल्यानंतर तर हे दोघे एकदम धक्क्याने उठूनच उभे राहतात.
तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.